रोज रोजचेच नाश्ते खाऊन कंटाळा आला, त्यामुळे आज काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं. त्यासाठी आज मोमोज बनवले. इथे मी घराच्या भाज्या शिल्लक होत्या त्या घेतल्या. त्यामध्ये शिमला, गाजर, कोबी हे कटरला वाटून घेतलं एकदम बारीक. त्यानंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली. एक मोठा कांदा चिरून घेतला. तो कांदा पहिला तेलामध्ये फोडणी दिला. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली. नंतर ह्या बारीक केलेल्या भाज्या आहेत त्या टाकल्या. त्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकला, थोडा मेयोनीज टाकला आणि ही कढई मी खाली उतरवून ठेवली. त्यानंतर इथे मैदा घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, थोडंसं तेल घातलं आणि हा घट्टसर मळून घेतला. नंतर याचे असे गोळे करून घेतले आणि इथे याची पारी लाटून घेतली. त्यानंतर जे बनवलेलं सारण आहे त्याच्यामध्ये मी मीठ घातलं. थंड झाल्यानंतरच इथे मीठ घालायचं आहे या सारणामध्ये, नाहीतर पाणी सुटतं. इथे या सारणामध्ये मीठ घातलं आणि हे सारण मी या पारीमध्ये भरलं आणि छान असा हा मी मोमोजचा शेप दिला. तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. इथे छान हे मोमोज बनवून तयार झाले. एका चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्या चाळणीमध्ये मी हे मोमोज उकडण्यासाठी ठेवून दिले. हे 10 मिनिटात एकदम छान मोमोज उकडून तयार झाले.